श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्राचे संपूर्ण पारायण करणे हे उत्तमच, पण वेळेअभावी किंवा इतर अनेक कारणांमुळे गुरुचरित्राचे पारायण करणे अनेकांना जमत नाही. अशा वेळीस पारायण करणे जमत नसेल तर फक्त ऐका. आपली नित्यकर्मे करता करता ऐकत राहावे. यामुळे गुरुचरित्राचे पारायण करण्या एवढेच फळ निश्चितच साधकाला लाभते. दत्तगुरूंची कृपा होतेच होते. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20. ब्राह्मणीची ब्रह्मसंबंध बाधा दूर केली. श्री गणेशाय नमः. सिद्ध नामधारकास म्हणाला, श्री गुरु औदुंबर क्षेत्रीय आहेत अशी ज्यांची दृढ श्रद्धा आहे त्या भक्तांना त्यांच्या कृपेची अनुभूती येतेच येते. त्याविषयीची एक कथा सांगतो, ती ऐक. शिरोळ गावी गंगाधर नामक एक वेदाभ्यासी ब्राह्मण राहत असे. त्याच्या सुशील पत्नीला 5 पुत्र झाले, पण एकही जगला नाही. संतती जगण्यासाठी अनेक उपाय केले, पण त्यांचा उपयोग झाला नाही. म्हणून त्या दुःखी दाम्पत्याने गावातील ज्ञानी ब्राह्मणांना विचारले. ते गंगाधराच्या पत्नीला म्हणाले, मुली, पूर्वजन्मी तू शौनक गोत्राच्या एका ब्राह्मणाकडून ऋण घेतलेले होतेस, ते परत केले नाहीस. त्या ब्राह्मणाने निराशेने आत्महत्या केली. तो ब्राह्मण पिशाच्य झाला असून तोच तुझा गर्भपात करवितो आहे. हे ऐकून ब्राह्मणी शोकाकुल झाली. तिने ब्राह्मणांचे पाय धरले व म्हणाली, माझ्या पूर्व दुष्कृत्यामुळे मी मातृत्व सुखाला मुकले आहे. आता आपणच मार्ग दाखवा. त्यावर ब्राह्मण म्हणाले, मुली, तू ब्रह्मद्रव्याचा अपहार व ब्रह्महत्या असे दुहेरी पातक केले आहेस. तो दोष घालवण्यासाठी औदुंबर क्षेत्री जा. तेथे राहून श्री गुरुचरणांची आराधना कर. हे पवित्र गुरुपीठ आहे. तू तेथील पापविनाशी तीर्थात स्नान करून औदुंबराला पाणी घाल. असे 7 वेळा कर. श्री गुरूंच्या चरणांवर जलाभिषेक कर. नंतर काम्य तीर्थात स्नान कर. या आराधनेने श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपा प्रसादाने तू पापमुक्त होशील. त्याची बाधा टळेल व तुझेही कार्य होईल. मग विप्रांच्या उपदेशानुसार ती औदुंबर क्षेत्री गेली. तेथे राहून स्नान, उपोषण, औदुंबराला पाणी घालणे, प्रदक्षिणा घालणे, श्रीगुरूंच्या चरणांची पूजा करणे याप्रमाणे आराधना करू लागली. 3ऱ्या दिवशी रात्री ती निद्रेत असताना गतजन्मी आत्महत्या केलेला तो ब्राह्मण तिच्या स्वप्नात आला आणि क्रोधाने ओरडून म्हणाला, तू माझे 100 रुपये दे, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तुझा वंशच वाढू देणार नाही. तुझ्या या आराधनेचा काहीही उपयोग होणार नाही. तो तिला धमकावून मारण्यासाठी धावला. घाबरलेली ब्राह्मणी मार चुकवण्यासाठी औदुंबरा आड गेली. तेथे श्रीगुरूंना पाहून त्यांच्या मागे लपली. श्रीगुरूंनी ब्राह्मणाला विचारले, तू हिला का मारतो आहेस? तो म्हणाला, हिने माझ्या द्रव्याचा अपहार केला आहे. हिची बाजू घेऊन माझ्याशी पक्षपात करू नका. ते उर्मट भाषण ऐकून श्रीगुरू संतापले. ते ब्राह्मणाला खडसावून म्हणाले, ही कन्या माझी भक्त आहे. हिला त्रास दिलास तर माझ्याशी गाठ आहे. ही यथाशक्ती जे द्रव्य देईल ते घे आणि हिला सोडून दे. माझे ऐकशील तर पिशाच्य योनीतून सुटका होईल. तुला सद्गती मिळेल. ऐकले नाहीस तर माझ्या भक्ताचे रक्षण करण्यास मी समर्थ आहे, हे लक्षात ठेव. ते ऐकून ब्रह्मसंबंध वरमला. त्याने श्रीगुरूंना वंदन केले. त्यांचे म्हणणे मान्य केले.
श्री गुरु त्याला म्हणाले, या ब्राह्मणीने तुझे उत्तर कार्य केल्यावर तुला सद्गती मिळेल. द्रव्यासाठी अडून बसू नकोस. ही यथाशक्ती जे देईल त्यावर समाधान मान. मग ते ब्राह्मणीला म्हणाले, मुली, तुझ्या आराधनेने तू ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्त होशील. हा ब्रह्मसंबंध तुला त्रास देणार नाही. तुला पूर्णायुषी कन्या व पुत्र होतील. तुझे कल्याण होईल. त्या ब्राह्मणीने महिनाभराची गुरुचरणांची सेवा पूर्ण केली. मग त्या ब्राह्मणाच्या नावाने उत्तर कार्य व दानधर्म केला. त्यामुळे तिचे ब्रह्महत्येचे पातक नाहीसे झाले. ब्रह्मसंबंधालाही मुक्ती मिळाली. अन्य दिनी श्रीगुरूंनी तिच्या स्वप्नात जाऊन 2 नारळ तिच्या ओटीत टाकले व म्हणाले, मुली, तुला विद्वान व शतायुषी पुत्र होतील. वंश परंपरा अखंड राहील. आता व्रताचे उद्यापन कर. त्याप्रमाणे तिने उद्यापन केले. त्या प्रसंगी श्रीगुरूंनी स्वतः प्रगट होऊन त्या दंपतीस आशीर्वाद व दर्शन दिले. पुढे श्रीगुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणीला जुळे मुलगे झाले. ज्येष्ठ पुत्राचा व्रतबंध करून धाकट्या पुत्राचा त्याच्या 3ऱ्या दिवशी चौल कर्म करण्याचा त्या दाम्पतीचा बेत होता. त्याप्रमाणे त्यांनी सर्व तयारी केली. पण चौल कर्माच्या आदल्या दिवशी मध्यरात्रीस त्या मुलाच्या हातापायांना धनुर्वाताने आकडी आली. 3 दिवस मरणप्राय वेदना सहन केल्यावर 4थ्या दिवशी सायंकाळी तो गतप्राण झाला. तेव्हा त्या दाम्पतीला मोठाच धक्का बसला. गुरुदेव, तुझ्या कृपाप्रसादाने झालेल्या आणि तुम्हीच दीर्घायुष्याचे वरदान दिलेल्या या माझ्या पुत्राला असे अल्पायुषी मरण आलेच कसे? आज तुमच्या वचनाला कमीपणा आला आहे असे म्हणून ती प्रेताला कवटाळून रात्रभर रडत राहिली. आपल्या मुलावर अंत्यसंस्कार करूच द्यायचे नाहीत असा निश्चय करून तिने ते प्रेत वस्त्राने स्वतःच्या छातीशी बांधून ठेवले. लोकांनी तिला खूप समजावले, पण व्यर्थ. दुपार झाली तरी ती हट्ट सोडेना. लोक संभ्रमात पडले. तिला दोष देऊ लागले. इतक्यात श्रीगुरु नृसिंह सरस्वती बालब्रह्मचार्याच्या रूपात तिच्या पाशी आले आणि त्यांनी तिला सांत्वनपर बराच उपदेश केला. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 20वा संपूर्ण. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.